हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज रविवार आहे. सो जेवण वगैरे सगळं झालंय, आवरून झालंय आणि त्यानंतर डायरेक्ट तयारी वगैरे करून मी रेडी होती, कारण बाहेर जायचं होतं. आणि इथे ना तुळशीमध्ये छान अशी 2 रोपं आली होती तुळशीची. तुळशी ही खालून ना उन्हाळ्यामुळे असावी कदाचित, माहीत नाही. पण खालून ना पूर्ण कोरडी झाली होती ती. पानं नव्हती आणि वरती टोकाला छान नवीन पानं वगैरे आलेली होती. तर तुळशी मोठी होती, पण खालच्या साईडला पानं नव्हती, वरच्या साईडला होती पानं. तर मी जे मंजुरे येतात ना, ते तुळशीमध्ये टाकून दिलेले होते. तर त्याचे छान असे 2 रोपं आलेली होती आणि मोगऱ्यालाही छान कळ्या आलेल्या होत्या. फूल अजून उमललेलं नव्हतं, कळ्याच होत्या त्या. असो. तर इथे ना जे मनी प्लांट आहे त्यालाही खूप छान अशी नवीन-नवीन पानं आलेली होती आणि कोवळी कवळी पानं दिसत होती. हे जे माझं दुसरं मनी प्लांट आहे, ते पहिले मनी प्लांट आहे ना, ते पूर्ण हिरवंगार आहे आणि हे जे मनी प्लांट आहे यामध्ये असं पांढरं टेक्स्चर आहे. त्यामध्ये पिवळं, हिरवं, पांढरं असं टेक्स्चर आहे मनी प्लांटला. तर तेही छान ग्रो करत होतं आता. तर इथे बाहेर जायचं होतं, तर त्याआधी ना झाडांना पाणी घालत होते. सकाळी घातलेलं नव्हतं. खरं तर असं पाणी घालायची गरज फारशी पडत नाही, कारण जेव्हा देवपूजा वगैरे होतं त्याचं जे पाणी असतं देवांचं अंघोळीचं, तर तेच पाणी आम्ही तुळशीला नाही घालत देवांचं पाणी. तुळशीला आम्ही नेहमी सकाळी पूजा वगैरे करते तेव्हाच वेगळं पाणी घालते. पण जे पाणी असतं देवपूजेचं, अंघोळीचं, ते मी बाकी सगळ्या प्लांट्सला थोडं ते घालत असते. तर त्यामुळे असं वेगळं पाणी घालायची गरज पडत नाही. पण आज हे मनी प्लांटला पाणी घालत होते, त्याला कमी होतं तर आणि जे पूजेचं पाणी होतं ते जास्त करून कोरफडलाच घातलं गेलेलं होतं. तर इथे ना रोनीस त्याचं क्रेयॉन्स वगैरे दाखवत होता आणि आज दळणही दळायचंय. पीठ जवळ संपलेलंच आहे. तर पूर्ण संपण्याआधी म्हटलं दळून घेऊ. आणि इथे रोनित मला त्याची कंपास दाखवत होता. तर कंपासमध्ये ना त्याने असं छान पेपर वगैरे ठेवलेला होता. म्हणजे असं मित्रांकडून तो शिकला होता, की कंपास वगैरे कसं असं छान असं रचून ठेवायचं असं. त्यानंतर आम्ही लगेच बाहेर आलो. मी चालत आले होते रोडापर्यंत, कारण मिस्टर दळण टाकायला गेले होते आणि त्यानंतर आम्ही बाहेर निघालो होतो फर्निचरच्या शॉपवर कपाट बघायला अगेन. का? तर कालच्या दिवशी आम्ही फक्त कपाटी बघितल्या होत्या. फायनल केलेलं नव्हतं, बुक केलेलं नव्हतं. तर आज आमचं असं होतं, की तरी पण आज ते कोणत्याही खराब होतं. परिस्थितीत आपण बुक करून टाकावं. बघूया आज कोणाला अजून खबर? 1, 2, 3 दुकानं आणि मग बघूया. तर आम्ही हे पहिल्या हां. दुकानात आलो होतो. आणि इथे ना आम्ही बघत होतो, तर रोनितलाही ती एक्साइटमेंट होती. तर तोही बघत होता आणि मला सांगत होता, बघूया. "असं घेऊ मम्मी, तसं घेऊ मम्मी." तर तोही मला सजेशन देत होता. इथे आम्ही ना टेबल वगैरे पण असंच बघत होतो, घ्यायचं नाहीये, जस्ट बघत होतो. तर टेबल्स वगैरे पण बघितली. पण तिथूनही आम्ही जस्ट बघितलं, आवडलंय आम्हाला. पण मी म्हटलं अजून एक दुकान बघावं. तर आम्ही आता फुरसुंगीमध्ये जात होतो. फर्निचरचं तिकडेही कदाचित 2-4 शॉप असावी, तर तिकडेही एकदा बघून घ्यावं. तर आम्ही फुरसुंगीमध्ये जात होतो कपाट बघण्यासाठी. तर कपाट बघण्याआधी ना मला रस्त्यामध्ये ना एक नर्सरी दिसली. तर म्हटलं चला, आज नर्सरी दिसलेली आहे तर आपण छान अशी प्लांट्स वगैरे घ्यावी. आणि माझ्याकडे मी कदाचित त्याचा व्हिडिओ टाकलेला नाहीये. तर जेव्हा मी रोपं वगैरे लावेल तेव्हा त्याचा व्हिडिओ पण टाकेल. पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये असं दाखवलं, की हे हँगिंगच्या ज्या कुंड्या आहेत ना, त्या ऑनलाईन मागवल्या होत्या आणि त्या आल्या आहेत. तर त्याला येऊन जवळ-जवळ 8 दिवस झाली आहे. पण रोपं काही घेतलेली नव्हती, म्हणून मग ते तसंच आम्ही हँग केलेलं होतं. असंच रिकामं हँगिंग करून ठेवलेलं होतं. तर त्यासाठी इथं नर्सरी दिसली, तर म्हटलं चला आपण 1-2 हँगिंगवाले जे प्लांट्स येतात ते घेऊया. आणि हँगिंगमध्ये ना मोस्टली अशी जास्त रोपं नसतात. मनी प्लांट्सच जास्त लावली जातात, जी की मी खाली आधीच कुंडीमध्ये लावलेलं आहे. तरी मी इथे ते चिनी गुलाब वगैरे किंवा छान-छान अशी छोटी-छोटी फुलं येतात गुलाबी कलरची, पिवळ्या कलरची. तर त्याचे बघत होते आणि मी त्यांना पण विचारत होते, की तुम्ही सजेस्ट करा, की कोणती छान असे दिसतील, तर तेही सांगत होते.
तर इथे मी सगळे प्लांट्स आणि असं होतं की हेही घेऊया, तेही घेऊया आणि जे शोचे झाडं असतात ना, तेही खूप छान होती, पण ती खूप महाग होती. खरं सांगायचं तर मला एवढी महाग सध्या तरी घ्यायचं नव्हतं. हळू कदाचित मी घेईलही, पण आता मला घ्यायची नव्हती. तर मी छोटी-छोटीच रोपं घेत होती. जसं की मी मोगऱ्याचं घेतलंय, गुलाबाची घेतलेली आहेत. तर ती अशी छोटी-छोटी रोपं आहेत आणि मला ती ना खूप असं ₹50लाच मिळाली. ₹40लाच मिळाली. तर इथे पण ना अ, जी छोटी-छोटी रोपं होती, तर ती इथे ₹30 ₹40लाच होती. तर मग मी छोटी-छोटीच रोपं घेत होती सध्यापुरता. जेव्हा असं छान डेकोरेशन वगैरे करायचं राहील किंवा आपण आणि शोची जी झाडं असतात ना, तर ती घरामध्ये अशी कोपऱ्याला अशी छान कुंडीत लावलं तर छान दिसतं आणि माझ्या घरात एवढी स्पेस नाहीये, की मी ती शोची रोपं लावू शकते. म्हणून मग मी शोचे वगैरे काही घेतले नाही आणि जस्ट मी त्याचा रेट विचारला तर ते 300 250 अशी होती. मग मी म्हटलं आत्ता सध्या नकोच घ्यायला. आपण छान छोटी-छोटी फुलांचीच रोपं घेऊया. तर इथं मी ना 4-5 रोपं घेतली होती. घरी गेल्यावर मी तुम्हाला दाखवेलच, की कोणती-कोणती रोपं घेतलेली आहेत. तर इथं ना माती पण मिळाली मला छान, तर तीही घेतलेली आहे. अदर नर्सरीमध्ये ती मिळालेली नव्हती. तर मातीही घेतली. आणि खरं तर आम्ही असा विचार केला नव्हता, की नर्सरीतनं आपल्याला रोपं वगैरे घ्यायची. आम्ही जस्ट फर्निचर बघण्यासाठी आलो होतो. पण इथे दिसलं म्हणून आम्ही घेतली. पण असं झालं, की आम्ही आणली होती टू व्हीलर. मोठी गाडी आणलेली नव्हती. तर ही सगळी रोपं ठेवायची कुठं? ही इथे 3 रोपं आहेत आणि त्यानंतर अजून 2 रोपं घेतलीत मी. जास्वंदाचं पण एक घेतलं आणि अजून एक घेतलंय. तर अशी 5 रोपं होती. आणि आणली होती टू व्हीलर. तर ते नेणार कसं म्हणून आम्ही ती रोपं नर्सरीतच तिथंच ठेवली आणि फर्निचरच्या शॉपमध्ये आणली. त्यांना सांगितलं जेव्हा आम्ही जाऊ कारण सुरुवातीलाच होतं ते जसं आम्ही आलो, तर त्यांना सांगितलं की हे रोपं इथंच ठेवा. येताना आम्ही तिकडनं येऊ तेव्हा आम्ही घेऊन जाऊ. आणि त्यानंतर आम्ही अगेन एक याआधीही आम्ही 2 फर्निचरच्या दुकानात गेलो होतो. पण जस्ट बघितलं आणि ह्या तिसऱ्या शॉपला आलो आम्ही इथे. तर इथे ना स्लायडिंगचे भरपूर ऑप्शन होते कपाटीचे. तर आम्ही इथे ते कपाट बघत होतो आणि एक आवडलंही. तर ते फायनल केलंय आम्ही इथं. एक कपाट जे आहे ते फायनली आमचं फायनल झालेलं आहे आणि रोनी तिथं दमला होता त्यामुळे तो छान सोफ्यावर झोपलेला होता आणि इथे आम्ही आता त्यांचं ते चालू होतं. ड्रॉइंग वगैरे करून घेत होते कारण रेडीमेड नव्हतं ते बनवून आम्हाला देणार होते. तर डिझाइन वगैरे ते करून घेत होते. कारण जे प्लाय आम्हाला म्हणजे जे डिझाइन आणि कलर जे हवं होतं, तर ते आमचं वेगळं होतं. म्हणजे डिझाइन वेगळी होती आणि कलर वेगळा होता, जो की त्यांच्याकडं सध्या अवेलेबल नव्हता. मग आम्ही एक कलर सिलेक्ट केला, की हा कलर आम्हाला पाहिजे आणि डिझाइन आम्ही दुसरी सिलेक्ट केली. मग ते त्या ठिकाणी पेपरवर त्यांनी डिझाइन वगैरे केली आणि इथं फायनल झालं, की कपाट घ्यायचंय आणि ते पुढच्या रविवारपर्यंत ते देणार आहेत. बाहेर गेली होती आणि आत्ताच आली आहे घरी आणि आज ना कपाट बुक करायचंच होतं. काल आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो आणि आम्ही आधीच ठरवलं होतं, की 4-5 दुकानं जास्तीची बघायची आणि मगच आपण घ्यायचं आणि कुठं कसं मिळतंय ते पण बघूया आणि मगच बुक करू. असं नाही की गेलं पहिल्या दुकानात आणि लगेच घेऊन टाकलं, तर असं करायचं नव्हतं. नाहीतर आमचं असंच असतं, वस्तू घ्यायची आहे, जायचं पहिल्या दुकानात आणि घेऊन टाकायचं. म्हणून मग यावेळेला ना आम्ही गावात पण गेलो होतो वस्तू म्हणजे कपाट बघण्यासाठी. पण तिथं ना फारसं आवडलं नाही आणि आमचं ठरलं होतं की पत्री म्हणजे कोणती कपाट घ्यायची हे आधी आमचं ठरलेलं नव्हतं कोणती घ्यायची. पण असं की टिकाऊ घ्यायची आणि टिकाऊ कपाट म्हटलं तर पत्री कपाट जी असते तीच जास्त टिकाऊ असते आणि आता पत्र्याच्या कपाटमध्ये सुद्धा ना बऱ्याच प्रकारच्या व्हरायटी किंवा छान-छान येतात पण दिसतात पण खूप छान-छान. तर असं होतं की ती घ्यायची. पण असं आपण ठरवतो आणि ते होतं असं नसतं. तर मी गेले तिथे, बघितलं पत्रीच कपाट आम्ही सगळ्या जेवढ्या पण फर्निचर शॉपमध्ये गेलो आम्ही सगळ्या ठिकाणी फर्निचरमध्ये सॉरी जेवढ्या बी आम्ही दुकानात गेलो बघण्यासाठी तिथं सगळे
पत्री कपाटच आम्ही बघितल्या होत्या. कारण कसं आहे, त्या फार टिकतात. माझ्या घरी म्हणजे माझ्या आईकडं सुद्धा ती कपाट आहे. गेले जवळ-जवळ आता 30-35 वर्ष ती कपाट आहे आणि ते अजूनही ते वापरतायत. अजूनही ती एकदम छान आहे. सासरीही तसंच आहे. ती त्यांच्याकडे सासरी पण तशीच कपाट आहे. ती पण अजूनही तशीच टिकून आहे. पण एवढं आहे की ती दिसायला फक्त जुनी वाटते. पण आता असं काही नाहीये. त्यातही छान डिझाइन येतात म्हणून आम्ही तेच बघत होतो. पण गेलो पत्रिका पाठ बघितली आणि फायनली प्लायमधलीच केली. फर्निचरचीच कपाट आम्ही बुक केलेली आहे. आत्ता गेलो होतो तिथे. तर स्लायडिंगमध्ये घेतली आहे. आधी माझं असं होतं, की जो बॉक्स आहे आमचा, जो प्रॉपर बॉक्स आहे वॉर्डरोबसाठी त्यांनी दिलेला, तर त्याच बॉक्समध्ये कपाट करून घ्यायची असं होतं आधी. पण काय झालं, तो बॉक्स जो आहे तो असा प्रॉपर नाहीये. पूर्ण 4.5 फूट पण नाहीये आणि पूर्ण 5 फूट पण नाहीये आणि 4 फूट पण नाही. असा अधोमधच आहे. म्हणजे 4 फूट 7 इंच असा आहे तो. 7-8 इंच, 4 फूट 8 इंच असा तो बॉक्स आहे. तर बनवून जर घ्यायचा ठरवला तर ते म्हटले, की एकतर 5 फूट येतो, एकतर 4 फूट येतो आणि झालंच तर 4.5 फूटमध्ये करून देऊ शकतो. पण 4-7 4-8 असा नाही बनवून मिळत, असं ते म्हटले आणि आम्हाला घरी बनवून नव्हता घ्यायचा. म्हणजे जे फर्निचर करतो आपण, जसं आता मी किचनचं आधी बनवून घेतलं होतं, तसं आम्हाला बेडरूममध्ये बनवून घ्यायचं नाहीये. काय होतं तर म्हणून मग असं की फिक्स फर्निचर असं करून नाही घ्यायचं. जे आहे ते मूव्हेबलच ठेवायचं. जेणेकरून आपण जर हे सोडून दुसरीकडं गेलो पण चुकून कुठं, तर जिथं आपण जातोय तिथं सुरुवातीलाच आपल्याला नवीन वस्तू घ्यायला पॉसिबल होत नाही. तर जे आपल्याकडे आहे ते तरी आपण घेऊन जाऊ शकतो. किचनचं तर नाही घेऊन जाऊ शकत. फर्निचर जसं आहे तसं आहे. पण बेडरूममध्ये तरी असं पाहिजे की बेड आणि कपाट तरी आपण जर कधी भविष्यात, आता लगेच नाही म्हणत आहे मी, भविष्यात कधी गेलोच तर मग ते आपल्याकडे पाहिजे. म्हणून आम्हाला फिक्स फर्निचर असं करून घ्यायचं नव्हतं. मूव्हेबलच करून घ्यायचं होतं. तर ते म्हणून आम्ही असलं घेतलंय मूव्हेबलवालंच. तर त्यामध्ये पण साईजचाच इश्यू होता. तर मग आम्ही थोडंसं कालच्या दिवशी मग ते चेंज करून घेतलं, की जेणेकरून जे वॉर्डरोबची जी स्पेस आहे ती तशीच ठेवायची आणि बेड जिथं ठेवलाय त्याच्यासमोर आम्ही वॉर्डरोब ठेवायचं असं सध्या तरी आहे ठरवलेलं. तर बुक करून आलेलो आहे आणि तिकडनं येताना मग बाकीची थोडी कामंही केली. रोनीचं शाळेचं बुक आणायचं होतं. तर ते बुक पण आणायचं होतं, तर ते पण आणलंय. रोपं आणलीत. 4-5 रोपं आणलीत मी. बरेच दिवस झाले आणि ज्या कुंड्या मागवल्या त्या हँगिंगवाल्या त्याही आल्या आहेत. तर लावायच्या असं ठरवलं होतं. मातीही आणली बऱ्यापैकी. मी इथं बऱ्याच नर्सरीमध्ये फिरले होते, पण ते माती विकत अजिबात देत नव्हते. पण इथं मिळाली माती, तर मातीही आणली आहे. होती माझ्याकडं, पण ती पुरली नसती म्हणून मग एक्स्ट्रा अजून आणली. जास्वंदचं मला घ्यायचंच होतं. बरेच दिवस माझं सुरूच होतं आणि माझ्याकडं ना कुंडी नव्हती त्यासाठी, जास्वंदाच्या रोपासाठी. तर एक कुंडीही आणली मी प्लास्टिकचीच. जी होती 3 रिकामी, त्यामध्ये लावून झाली रोपं आणि जास्वंदचं लावायचं होतं. तर मग झालं नव्हतं, मग एक्स्ट्रा एक घेऊन आली आणि ही माती पण आणली आहे. ही साधारण 9 किलो आहे असं ते म्हटलेत आणि ही ₹50 मला मिळाली माती. त्यांनी 50 नाही, सॉरी, ₹70 माती दिली आहे आणि हे रोपं आहे तिथे. तर ही 3 रोपं आहेत आणि जास्वंदाचं 4थं. तर ही पण मला लावून घ्यायची आहे. एक रोप नाही दिसत आहे मला. मी पिवळं पण एक रोप घेतलं होतं, ते कुठे आहे? हां, सॉरी. इकडं पण आहे एक रोप. यामध्ये मी असंच की मी 4 रोपं घेतली होती. 4 म्हणजे 5 घेतली होती. छोटी 4 आणि मोठं एक. तर ते मला दिसत नव्हतं. तर त्यामध्येच आहे साईडला ठेवलेलं. तर तेही मी लावून घेईल, पण आता लावणार नाही. आता वेळ नाहीये. आणि आज आहे फादर्स डे.
तर फादर्स डे निमित्ताने ना रोनीची इच्छा आहे, तर तो माझ्या मागे सारखा लागलाय. हे झोपलेत बेडरूममध्ये. आम्ही बाहेरनं आलो आणि त्यानंतर ते लगेच झोपले. तर आता आहे ना रोनीचं सारखं चालू आहे, मम्मी आपण फादर्स डे करू. त्याने कार्डही केलं होतं, ग्रीटिंग कार्ड तयार करून ठेवलं होतं. त्याने कालच ते ग्रीटिंग कार्ड त्यांना दिलं, कारण त्याला वाटलं की कालच आहे फादर्स डे. तर त्याला वाटलं कालच आहे फादर्स डे, तर त्याने ग्रीटिंग कार्ड कालच दिलं होतं. आणि आज ना फादर्स डे आहे म्हणून रोनित सगळं त्यांचं ऐकत होता. म्हणजे इव्हन आम्ही तो नेहमी माझा ऐकतो, नेहमी माझी साईड घेत असतो. मम्मी, मम्मी असं सारखं करत असतो. पण यावेळेला त्याला आज फादर्स डे आहे म्हणून त्याला सारखं त्याच्या पप्पांबद्दल, म्हणजे तो मला अजिबात त्यांना काही बोलू देत नाही. मी जर म्हटली का असं करू नका, तू असं का म्हणते, तू पप्पांना असं म्हणू नको, त्याचं असं सारखं चालू आहे. तर तो मला म्हणतोय की मम्मी आपण केक आणू, नाहीतर पप्पांसाठी आईस्क्रीम तरी आणू. आईस्क्रीम वगैरे तर काही आणणार नाही, कारण रोनीतला सर्दी झाली आहे. पण केक मात्र थोडासा छोटासा केक वगैरे घेऊन येईल, रोनीची इच्छा आहे म्हणून. खरं मी आत्तापर्यंत सेलिब्रेट वगैरे केलेलं नाही आहे फादर्स डे, पण त्याची यावेळेला खूप इच्छा आहे. तर तो मला स्वतःच म्हणते, आणि तो मोठा झाला आहे, त्याला आता बऱ्यापैकी कळायलाही लागले. आणि शाळेतही त्यांना सेलिब्रेट म्हणजे ग्रीटिंग कार्ड वगैरे बनवायला सांगितलं होतं. तर त्याला ते लक्षात आहे की फादर्स डे असतो. तर मला हेही विचारत होता, मम्मी मदर्स डे कधी असतो, आपण तेही सेलिब्रेट करूया. असो, तर आता जाऊन ना मी आधी केक घेऊन येते. त्याची इच्छा आहे, हे झोपले तोपर्यंत त्या घेऊन येते, म्हणजे त्याला सरप्राईज तरी देता येईल त्याच्या पप्पांना. तर चला आता जाऊन घेऊन येते. खरं तर आत्ता झाली आहे बाहेरनं, इच्छा नाही आहे, पण असो त्याची इच्छा आहे म्हणून जाऊन येते बाहेर. आपल्याला केक हवाय. रोनी कुठे चाललोय आपण? केक घ्यायला. आज केक कशाला घ्यायचंय पण? फादर्स डे. जाऊ दे ना, कशाला घ्यायचं, घ्यायचाच आहे. फादर्स डे ते असतं तर फादर्स डेला केक घ्यायचा. आणि इथे आलो होतो केक शॉपमध्ये. तर इथं मी रोनीतलाच सांगितलं, तुझ्या चॉईसचा बघ, तुला पप्पांसाठी कोणता घ्यायचा आहे. तर त्याला असं झालं, हे घेऊ का, ते घेऊ, ते घेऊ. त्याला सगळी छान वाटत होती. चॉकलेट केक सहसा आम्ही खात नाही, चॉकलेट फ्लेवर मला आणि त्यांना पण नाही आवडत. रोनीत खातो. तर असा बघूया की ज्याच्यामध्ये चॉकलेटही राहील आणि आम्हालाही खाता येईल. तर असा केक आम्ही इथं बघत होतो आणि फायनली एक केक आम्ही सिलेक्ट केलाय, घेतलाय. आणि रोनीतला असं होतं की मी पप्पांसाठी घेतलाय ना, तर केक मीच पकडणार, म्हणून तोच केक घेऊन घेऊन फिरत म्हणजे पकडत होता. मग आज हॅपी फादर्स डेचा केक कट करायचा. तू काय गिफ्ट देणार आहे पप्पांना? हां, गिफ्ट नाही देणार, नुसतंच केक कटिंग करणार. आणि केक घेऊन आम्ही घरी आलो होतो आणि रोनित मला इथं म्हणत होता की मम्मी तू घरात जा आधी, जर पप्पा असतील तर मी त्यांना सरप्राईज देणार की आम्ही केक आणलाय असं. पण आम्ही घरी गेलो तर ते झोपलेलेच होते. सो मग आम्ही तो फ्रीजमध्ये ठेवला, गेल्या गेल्या की उठल्यावर आपण कटिंग वगैरे करू. आणि ते उठले होते, तर मग इथं मी फ्रीजमधून रोनितला काढून दिला त्याच्या हातात, आणि तो आता त्याच्या पप्पांना सरप्राईज देत होता. तर एक वेळेला ना ते एकदम असे शॉक झाले, कारण त्यांना एक्सपेक्टेड नव्हता की एक फादर्स डे निमित्त केक आणणार, असं एक्सपेक्टेड नव्हता. तर ते एकदम शॉक झाले आणि आधी त्यांनी 2 मिनिटं बघितलं आणि मग म्हटलं, अरे तुम्ही कधी गेले केक घ्यायला? तर त्यांना आनंदही तेवढाच झाला होता. रोनितही तेवढाच खुश होत होता. तर इथे मग ते म्हटले की मी फ्रेश वगैरे होतो आणि त्यानंतर मग आपण केक कटिंग वगैरे कट करूया. तर आम्ही फारसा केक घरी आणत नाही. केक फार कमी येतो घरी. रोनीच्या बड्डेलाच फारसा आम्ही केक आणत असतो. माझ्या आणि मिस्टरांच्या बड्डेला किंवा ॲनिव्हर्सरीला आम्ही केक आणत नाही. वाटलंच तर फार फार पेस्ट्री घेऊन येतो आणि तीच खातो. कारण मोस्टली काय होतं ना, मी गोड खाणं फार अवॉइड करते, कारण माझं जे वेट आहे ते पटकन वाढतं, म्हणून मी फार गोड कमी खात असते. पण आता सध्या सगळं सुरू आहे, सगळं खात आहे, म्हणून म्हटलं चला यावेळेला केकही खाऊन घेऊ.
तर केक आणलेला होता आणि इथं ना हे म्हणत होते की काय म्हणणार तुम्ही असं, म्हणजे क्लॅप काय करणार? तर इथं रोनित म्हणत होता की मी हॅपी फादर्स डे असं म्हणणार आहे. तर इथे केक कटिंग वगैरे झाली होती. सो ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर आजचा व्लॉग कसा वाटला तेही सांगा. इथे आम्ही केक कटिंग वगैरे करून घेतो आणि इथे ना रोनितला आधी खाऊ घातलं, मिस्टरांना दिलं आणि त्याने मलाही खाऊ घातलं होतं. पण माझ्या पुढच्या दातांनी मला अजिबात खाता येत नाही आणि त्यांनी एकदम अचानक मला खाऊ घातलं. तर मी कसाबसा ते खाल्लं. असो, तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. बाय.